ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील वाघोबा जांभूलपाडा संघाचे रणजित किनी हे दोन कर्णधार आहेत. सध्या स्क्रीनवरती डिबेंच्या माध्यमातून दाखवले जात आहेत आणि फायनलचा काउंटडाऊन मैदानावरती आता स्टार्ट होणार आहेत. फायनलची मॅच, अंतिम सामना कोण जिंकेल, घासपाडा HDL चषकाचे जे पर्व 14 आहेत त्या पर्व 14चा कोण विजय होईल काही वेळामध्ये इथे स्पष्ट होणार आहेत. चला, ज्याकरता आपण गेले 5 दिवस वाट बघितली, आता 6वा दिवस आहे ग्रँड फायनलचा. असा दिवस आहे बहुजन विकास आघाडी पुरस्कृत घासपाडा HDL चषक 2024 चौथ्या पर्वामध्ये कोण विजेता ठरणार, या चौथ्या पर्वाचा विजेता जी चमचमती ट्रॉफी कोण घेऊन जाणार. ही ट्रॉफी इथून थोडासा विरारच्या दिशेने जाऊन मोरेगावच्या दिशेने जाणार का इथून थोडीशी कनेरपाड्याच्या दिशेने जाऊन जांभूलपाड्याला जाणार, बघूया कोण जिंकणार आहे या ट्रॉफीला. जरा पतंग उडवणारे जे काही पतंग प्रेमी आहेत त्यांनी पतंग मध्ये येणार नाही. तिथे तर पतंग तर तुमची गुल झाली, पण मध्ये तो मांजा आहे, तो मांजा थोडासा डेंजर असतो. ऑल सेट ऑल गो. गेले 5 दिवस आपण पाहिलंय चांगला क्रिकेट या मैदानावरती खेळलाय. हा ग्रँड फिनालेचा दिवस आहे. विजयजी भगत यांच्याकडे कॅश प्राइज आले जांभूलपाडा टीम साठी. प्रत्येक विकेट साठी 200 रुपयाचं कॅश प्राइज तिथून झाले जाहीर. बघूया आता वाघोबा जांभूलपाडा हा टीम फायनल मध्ये प्रवेश त्याने केलाय आणि दुसऱ्या बाजूला आहे क्रियांश 11 खारबावचा संघ. नक्कीच अजित मैदानामध्ये रेडी आहेत. स्ट्राईक रेटवरती पाहिलं तर करण आतापर्यंत 5 इनिंग मध्ये त्यांना धावा बनवल्या 46, स्ट्राईक रेट 191.67. चांगली इनिंग त्यांना मैदानावरती पेश केल्यात. तो करण मैदानावरती रेडी आहेत. एकदा प्रेक्षकांना विनंती, टाळ्यांच्या गजरामध्ये फायनलचं स्वागत. पहिला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक होते, तिथून मात्र किंचितसा थोडासा फरक होता. एक धाव मात्र घेतली गेली, ड्राईव्ह केली आणि ड्राईव्हच्या माध्यमातून एक धाव घेतली गेली. फायनलच्या मॅच मध्ये पहिल्या बॉलवरती करणनं एक धाव घेतलाय. सुरुवात त्यानं मात्र ड्राईव्ह पद्धतीने करून एक धाव घेत असताना पाहायला मिळाले. अजितच्या पहिल्या बॉलवरती एक धाव आलाय, धाव फलकावरती एक धाव. 4 षटकांचा मॅच आहे. कल्पेश पाटील आहेत, त्यांच्या माध्यमातून एक पारितोषिक असणार आहे. चौकाराची हॅट्रिक, षटकाराच्या हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पाठीमागच्या दिशेने खेळलाय, तिथून मात्र चेंडू निघून जाईल. येस, डेफिनेटली फाईन लेग पट्ट्याबाहेर चेंडू मात्र निघून गेला सरळ सीमा पार. मिळतात धावा 4. प्रणय पाटील यांच्या बॅटमधून आलेला चौकार. रंगला आणि रंगलेल्या मॅच प्रत्येक वेळेला पाहिला गेल्या मॅच आपण उत्कंठा वाढवणारा मॅच आपण मैदानावरती पाहिला. फायनलचा मॅच आहे आणि फायनलच्या मॅच मध्ये पुन्हा एकदा प्रणय पाटीलची बॅट तळपले. पहिल्या चेंडूवरती इथून चौकार प्रणयने टोकल्या. 2 चेंडूचा खेळ झालाय. धावा फलकावरती 5. आता अजितला चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे प्रणयच्या समोर. हो, काय फटका, घुटना टेक, तमाशा टेक, चेंडूला स्वीप केलंय बॉन्ड लाईनच्या बाहेर. अजून एक आलाय मोठा फटका. चेंडू खेळ पहिला 3 चेंडू नंतर धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. प्रणय पाटील यांची इनिंग खूप महत्वाची आहे. प्रणय पाटीलच्या बॅटमधून एक चौकार, एक षटकार पाहायला मिळतोय आणि इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक नेहमी तो खेळतोय. आज मैदानावरती खारबाव संघाचं नेतृत्व करत असताना चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. प्रत्येक वेळेला येऊन मागच्या जर 3 सामन्याचा मॅच, मागचे 2 सामने आपण पाहिले प्रणयची बॅट पूर्णपणे तडपलेली आहे आणि जो झोन आहे स्क्वेअर लेगचा झोन, मिड विकेटचा झोन, जे आवडतं क्षेत्र आहे त्या आवडत्या क्षेत्रामध्ये फटके खेळतोय प्रणय पाटील. फायनलचा मॅच आहे आणि फायनलचा मॅच खेळत असताना लागणारा दबाव सहन करण्याची क्षमता खारबाव टीमकडे आहे. जांभूलपाडा टीमला ती निर्माण करावी लागणार आहे. फायनलचा मॅच तुम्ही खेळतायत. कुठं पाहिजे चेंडू होता, कट करायचा होता, चेंडू झेल सुटलाय, पाठीमागे निघून गेलाय. बघा इथपर्यंत चालायला प्रवास आहे वाघोबा जांभूलपाडा. आपण भरे इथून ग्रामीण पातळीवरती हा संघ आलाय, कौतुक आहे आपल्या टीमचं. पण आता इथून नाही थांबायचं आहे. तर गाणं आहे ना, थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही. आता इथून थांबायचं नाहीये तुम्हाला.
वाघोबा जांभूलपाडा टीमला तुम्ही 2 वरती समाधान मानणार की तुम्ही 1 नंबर जिंकण्याचा प्रयत्न करणार, त्यासाठी लढाई मैदानावरती चालले. पहिल्या 4 चेंडूचा खेळ संपला गेला. धावा फलकावरती 12 धावा. प्रयत्न मैदानावरती दोन्ही संघ करतात, दोन्ही बॅटर करतात, गोलंदाज देखील करतात. अजित नावामध्ये जीत आहेत, परंतु आज अजित कशा प्रकारे खेळेल हे देखील पाहण्यासारखं असतं आणि श्रमता कुवत त्या खेळाडूकडे आहेत, तेवढं दाखवण्याचा प्रयत्न तो देखील करतोय. पण करण ज्यांना खऱ्या अर्थानं रन बनवल्यात तो करण मैदानावरती आहे. बॅकफुटला जाऊन स्लॅश करण्याचा प्रयत्न खेळाडू होता, इथे मात्र चुकल्यात. चेंडू मात्र निघून जाईल क्षेत्ररक्षकाला, बीट करत सीमारेषा पार. मिळतो धावा 4. गासपाडा एसडीएल चौकार. मैदानाजवळ प्रेक्षक वर्ग आहे ना, कदाचित 2 गटामध्ये विभागला असेल, एक बॅटिंग करणारा, एक फिल्डिंग करणारा. फक्त हे 3 जण आहेत ना, त्यांना माहिती नाही कोण जिंकते कोण नारते. यांना फक्त डान्स करायचा आहे आणि चांगला कला, एक कला आहे, आर्ट आहे, ती दाखवण्याचा प्रयत्न या 3 जणांकडनं होतोय. इथून टॉप एज लागलाय, चेंडू पाठीमागे निघून चाललाय. चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर, जिथे गासपाडा चषक आणि मान्यवरांचा बॅनर आहे तिथे ठिकाणी जाऊन आदळलाय. चौकार. क्यू 22 तारखेची तयारी मात्र आपण पाहतो. सध्याच्या घडीला खूप चांगल्या प्रकारचा डान्स मात्र पाहायला मिळतोय. एक षटकाचा खेळीतून मात्र समाप्त होतोय आणि एका षटकामध्ये धावफलकावरती धावा लगावल्या गेल्यात, त्या मात्र 20 धावा. हरेश्वर पाटील क्रियाशील वन खारबावचा संघ आपण पाहतात. सध्याच्या घडीला 20 धावा ह्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक निर्णायक असणार आहेत. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज मार्गावरती गोलंदाज इथून दाखल होणार आहेत. जबाबदारी कुठल्या खेळाडूवरती दिली जाईल हे देखील महत्वाचं असतं. धावा धावफलकावरती 20 धावा. 20. दुसरा षटक हाताळण्यासाठी इथून गोलंदाजीसाठी येतोय. करणचा खेळ म्हणजे प्रणयवरती नजर आहे, पण करण येऊन प्रत्येक वेळेला चांगलं केलंय. मागचा मॅच सुद्धा स्टार्ट करणने केला होता. प्रणयने चांगली बॅटिंग केली. दुसरा षटक हाताळण्यासाठी इथून गोलंदाज विराज सज्ज झालाय गोलंदाजीसाठी. पहिलं षटक ज्याच्यामध्ये 20 धावा धावफलकावरती आल्यात. स्ट्रायकर एंडला प्रणय रेडी होतोय. आपल्या ग्रामीण पातळीवरती दोन्ही संघ आहेत. भिवंडीचा संघ आहे, इथून जांभूलपाड्याचा संघ आहे. खारबावचा संघ मैदानावरती, दुसऱ्या बाजूला आपल्या वैतरणा जांभूलपाड्याचा हा संघ आहे. आणि ग्रामीण पातळीवरती क्रिकेट किती उच्च दर्जाचं आहे हे दाखवणारे 2 संघ मैदानावरती आहेत. एका बाजूला खारबाव, दुसऱ्या बाजूला जांभूलपाडा. येस डेफिनेटली. आणि संपूर्ण स्पर्धा जरी आपण पाहिली तर ग्रामीण भागामध्ये आहेत, म्हणजे ग्रामीण खास करून ही गटामध्ये स्पर्धा होती. त्याच ग्रामीण भागातील 2 संघ आपल्याला पाहायला मिळतात. भिवंडीचा संघ आहे हरेश्वर पाटील क्रियाशील वन खारबाव, आणि आपल्या वैतरणा विभागातील जो वैतरणा विभाग अ चा संघ आहे तो सध्या वाघोबा जांभूलपाड्याचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एक षटकामध्ये धावा 21 धावा होत्या. गोलंदाज विराज आले. विराजनं पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर तळला, वाईट आला. पंचाने मात्र स्क्वेअर चेंडूचा मारा देखील केलाय. 21 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज विराज मैदानावरती रेडी आहेत. पण इथून टाइम खूप महत्वाचा आहे, कारण की बॅटिंग यानंतर करायचे वाघोबा जांभूलपाडाला. शॉर्ट बॉल आहे, दिशा देखील भरकटल्या. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू मात्र फाईन लेगला निघून जाईल. सरळ काशीनाथजी पाटील साहेबांचा जिथे बॅनर आहे त्या बॅनरच्या दिशेने चेंडू सीमा पार. मिळता धावा 4. चौकार. बिल्कुल हर कोई आया गाड़ी लेके, कोण गाडी घेऊन आले, कोण चालत आले, कोण रिक्षाने आलंय, कोण ट्रेनने आलंय. या मैदानावरती पाहण्यासाठी या गासपाडा एटीएल चषक 2024 ला पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग या मैदानावरती दाखल झालाय. चौका ठोकल्या तिथून प्रणयच्या बॅटमध्ये प्रणय खेळतात. 4 चेंडूवरती 15 धावांवरती संघाची धावसंख्या 25 वरती जाऊन पोहोचले. चांगला फटका स्लाइस केलाय, ड्राईव्ह केला, स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर ड्राईव्ह केलाय. पहिला पुलचा फटका आला, स्क्वेअर ड्राईव्हचा फटका, चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. गासपाडा एटीएल चौकार.
जर का तर मध्ये रणजित त्यांना पैसे दिले होते, रणजितनं त्यांना 300 रुपये प्राइस दिलेत, त्यामुळे रणजितच्या दिशेने सध्या जात आहेत. चौकार मैदानावरती पाहतो, हा पुन्हा फटका खेळला गेला. काढू होता पॉईंटचा काढू आणि कव्हरच्या खेळूला मात्र बीट करत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. पाठलाग करत होते परंतु पाठलागामध्ये नाही रोखू शकले. धाव फलकावरती 29 धावा. पुढील बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, पंचांकडे अपील झाला परंतु पंच दाट फेटाळून लावत आहेत. फायनलचा अंतिम महत्वाचा मॅच सुरू आहे. एक धाव तिथे मात्र घेतली गेले. पंच लेग बायचा इशारा करतात दिनेश मांगेला सर आणि धावफलकावरती धावा लगावले गेले. त्या मात्र 3-0 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. या मॅच पाहण्यासाठी दोन्ही गावाकडनं भरपूर काही प्रेक्षक वर्ग या मैदानावरती दाखल झालाय. खारबावच्या गावाकडनं सुद्धा बराचसा प्रेक्षक वर्ग दाखल झाला, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. तर वाघोबा जांभूलपाडा टीमला पाठिंबा देण्यासाठी जांभूलपाड्याचे ग्रामस्थ देखील या मैदानावरती दाखल झाले, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. या बहुजन विकास आघाडी पुरस्कृत घासपाडा एटीएल चषक 2024चा फायनलचा मॅच. चांगली गोलंदाजी विराटची. यष्टेंवरती पुन्हा एकदा थ्रो करण्याचा प्रयत्न होता, तिथून चांगली गोलंदाजी. मला म्हटलं ना, समोर जिथून खारबावचा टीम आहे, मोठा संघ आहे. कालच्या दिवसामध्ये जिथून बापगाव इथे फायनल मारून हा संघ इथे आलाय, तो फायनलच्या उद्देशाने आलाय. पण तुम्ही आहात वैतरणाच्या परिसरामध्ये, आपण चांगले संघ म्हणून आहात, म्हणून तुम्ही फायनल खेळतात. तुम्ही प्रतिकार करायला हवा. यस, प्रतिकार करायला हवा. ते प्रतिकारला प्रत्युत्तर तुम्हाला मैदानावरती देण्याची गरज आणि आहे. श्रमदा असं नाही की गोलंदाजी नाही वाघोबा जांभूलपाड्याकडे आहे. गोलंदाज विराज आहे, यानंतर आपण विकुलला पाहणार आहोत. तो देखील एक चांगला खेळाडू, त्याने देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी हाताळल्या आहेत. पण सध्या विराज यांना मैदानावरती आपण पाहत आहेत. राईट टर्म ओव्हर द विकेटने पुढील बॉल खोलव्या टप्प्याचा बॉल त्याला पुन्हा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने पुढे येतात. किसन बॉलला अडवण्यामध्ये तिथून मात्र यशस्वी झालाय. एक धाव पाहायला मिळतात. एकादमीने संघाची धावसंख्या आपण पाहिली. धाव फलकावरती जाऊन पोहोचेल 31 31 धावा. 1.5 चेंडू तुकाराम सर खेळ संपला गेलाय आणि धाव फलकावरती आहेत 31 धावा. दुसऱ्या बाजूला खारबाव संघाला तर सवय आहे अशा वेळेला फायनल मॅच मध्ये कसं खेळायचं. खारबाव टीमला माहिती आहे, त्यांना एक उद्दिष्ट त्याने समोर ठेवलेलं आहे. हा फायनलचा मॅच आहे. प्रतिस्पर्ध्यासमोर 60+ धावांचं 60च्या पारचं आव्हान ठेवायचं आणि त्यानंतर जो येणारा दबाव आहे त्या दबावामध्ये त्यांना चुका करण्यास भाग पाडायचं. त्याच उद्देशानं खारबावचा संघ चाललाय आणि ते प्रयत्नही आहेत. प्रणयची खेळी आहे, करणची खेळी आहे आणि तेच दिसते की 60+ धावा करण्याचं लक्ष्य आहे. 60+ धावा करण्याचं लक्ष्य आहे. स्वीप केले चेंडूला, फुलटॉस बॉल आता स्क्वेअरच्या क्षेत्रामध्ये जातोय, फीड केलं जात आहे. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली गेली. एका धावावरती समाधान मानावं लागतंय. तिथून 2 षटकांचा खेळ झाला पूर्ण. 2 षटकांचा धावा आहे धावफलकावरती. 32 बिनबाद दमदार अशी सुरुवात आहे. 32 धावा धावफलकावरती. एक ब्रेक आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा येऊया. बंशी डोंगरावरती आहेत, काही झाडाच्या खाली आहेत, काही डोंगरावरती देखील चेअर घेऊन गेलेले आहेत. ते देखील तिथे बसलेले आहेत, एन्जॉय करतात या संपूर्ण स्पर्धेला. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत घासपाडा SDIL चषकाला तिथे एन्जॉय करताना सध्या आपण प्रतापजी पाटील यांना पाहू शकतात. तिथून मात्र कॅमेरामध्ये कॅप्च केलं गेलं आणि ते चेअर घेऊन गेले. ते चेअरही करतात तिथून, म्हणजे टीमला चेअर करण्यासाठी आलेले आहेत. चेअर घेऊन गेलेले काही का प्रेक्षक वर्ग तिथून डोंगरावरती आहेत. म्हणून काल म्हटलं होतं ना, हा मॅच काही जण इथून या मुख्य स्टेजवरनं बघतात, त्या मंडपातनं बघतात, काही घरून बघतात तर काही डोंगरावरूनही बघतात हा मॅच. तिसरं षटक मैदानावरती मार्गस्थ. नागेश पाटील मैदानावरती रेडी. नागेशचा पहिला बॉल चांगल्या प्रकारे हाताळला गेला. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसावला गेलाय. जरूर समोर एक मोठा संघ आहे, म्हणजे खारबावचा संघ आहे, जो सध्याच्या हंगामामध्ये आपल्याला इन्फॉर्म संघ पाहायला मिळतो, जो ज्यांनी जास्तीत जास्त प्राइस आतापर्यंत हंगामामध्ये मात्र आपल्या नाभी केलेले आहेत. तो संघ हरेश्वर पाटील क्रिएशन खारबा आहे. पण वाघोबा जांभूलपाडा देखील काही कमी नाहीत. तो देखील मैदानावरती दाखवून देण्याचा प्रयत्न त्यांना करेल. आज सकाळच्या सत्रामध्ये प्रशांत जाधवडे यांना आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकलं होतं. ते जर असते अशा वेळेला, जसं धनंजय तुम्ही म्हटलंय की समोर मोठा संघ आहे, मग त्याच्यासमोर तुमची कामगिरी कसं व्हायला हवी, तर त्यांनी तर जरूर म्हटलं असं. त्यांचा तो फेमस डायलॉग आहे की सामने काच का बंगला है, मैं पत्थर कैसे मारू, सामने खारबाव जैसी बड़ी टीम है, मैं अच्छा कैसे खेळू. तुम्हाला खेळावंच लागणार आहे. तुम्ही फायनलमध्ये आल्यात, मग प्रतिस्पर्ध्याचा नका विचार करू जास्त. तुमच्यामधल्या क्षमतेचा, तुमच्यामधल्या गुणवत्तेचा तुम्ही विचार करा. कालही आम्ही म्हटलं होतं, खुद पे यकीन रख,
स्वतःवरती विश्वास ठेवा, स्वतःवरती कॉन्फिडन्स ठेवा आणि फायनल मध्ये आलोय याचा अर्थ तुम्हीही चांगला खेळ खेळलाय तेही दाखवण्याची वेळ मैदानावरती आले. येस डेफिनेटली नागेश पुन्हा त्या मैदानावरती रेडी. स्ट्रायकिंगवरती करण 5 चेंडूमध्ये 10 धावा बनवल्यात. खेळण्याचा प्रयत्न होता, ऑन साइडला चेंडू खेळलाय. खेळाडू आपण पाहिलं तर मिड विकेटच्या चेंडूवरती वेगाने पुढे आलाय. बॉल फील्ड केलं गेलं, एक धाव मात्र पाहायला मिळाली आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात तर 34, 34 धावा. सर मागील षटकामध्ये त्या धाव्यांचं थोडंसं रोख आहेत तो लगावण्याचा प्रयत्न मैदानावरती गोलंदाजाने केलाय. या षटकामध्ये देखील अचूक लेन नागेशनं आतापर्यंत टाकलंय. नागेशनं मागचा मॅच बघितला, 9 चेंडू 9 धावा डिफेंड केलेले आहेत आणि तो आता पुन्हा एकदा गोलंदाजीला रेडी झालाय. स्ट्रायकर एंडला प्रणय 21 वरती खेळतोय. आक्रमक फलंदाज स्ट्रायकर एंडला रेडी आहे. याच करता आम्ही म्हटलं होता मेहनत करो, खुद पे यकीन रखो, खुद पे यकीन करो दोस्तों, एक दिन ऐसा भी आएगा घड़ी दूसरे की होगी लेकिन वक्त तुम्हारा होगा. आता अक्षय कुमार ना सुनील शेट्टीचा पिक्चर होता वक्त हमारा है, सुपरहिट पिक्चर होता. आता वक्त हमारा है हे सांगण्याची वेळ दोन्ही टीमला आले, खास करून जांभूलपाडा टीमला. येस ऍब्सोल्युटली राईट. नागेश मैदानावरती पुण्यात आहे. 4 चेंडू आतापर्यंत नागेशने टाकले, 2 धावा त्यानं खर्च केला. चांगली गोलंदाजी करतोय. समोर प्रणय खोलवर टप्प्याचा बॉल आहे, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका खेळायचा प्रयत्न. लॉंग ऑन मध्ये आपण पाहिलं कॅप्टन रणजित किनी चेंडूवरती वेगाने पुढे आलाय. कॉन्फिडन्स वाढलाय. वागोवा जांभूलपाडा संघाने या षटकामध्ये नागेशनं लयबद्ध गोलंदाजी केलाय, कंजूसी बरी गोलंदाजी केलाय. आतापर्यंत एकही मोठा फटका तुकाराम सर या षटकामध्ये नाही आला. मोठा फटका खेळून दिला नाही. खोलवर टप्प्याची गोलंदाजी हाताळली आहेत पण धावसंख्या व्यवस्थित आहे. खारबाव टीमचे जर बघितली धावसंख्या आहे त्यांना आता तिथून 50च्या पार 60च्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता शेवटचा चेंडू आहे, तिथून करण पाटील प्रयत्न करणार शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका. तर हे षटक चांगलं फिनिश करण्याच्या प्रयत्नामध्ये नागेश येणार, कारण नागेशने या षटकामध्ये फक्त 3 धावा दिल्यात. शेवटचा चेंडू आहे या षटकातील, फिनिश करण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वर गेलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, झेल टिपलाय, चांगला झेल. नागेशला म्हटलं हे षटक चांगलं फिनिश करणार, फिनिश केलंय चांगलं षटक. थँक्यू. धावा धावफलकावरती 35, 35 धावा. 3 षटकांचा संपला गेला. 35 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं अंतिम षटक मैदानावरती असणार आहे. 4थं षटक महत्वाचं असणार आहे. मान्यवर आहेत, मान्यवरांचं यथोचित स्वागत सन्मान देखील आपण या ठिकाणी करणार आहोत. महत्वाचा मॅच मैदानावरती सुरू आहे आणि सध्या पाहा आपण ऍक्शन रिप्ले पुन्हा स्क्रीनवरती. करण पाटील होते, करण पाटीलचा मात्र विकेट गमावला. 7 चेंडूमध्ये 11 धावा महत्वाच्या त्यांनी श्रेणी केल्या या मॅच मध्ये. न्यू बॅटर न्यू मॅन इन मैदानावरती आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील. बॅटर प्रोजेक्ट स्कोर सध्या जर आपण पाहिला तुकाराम सर तर मैदानावरती दाखवला गेला 47, 47 धावा प्रोजेक्ट स्कोर मैदानावरती दाखवला गेलाय. त्या 47 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न मैदानावरती जरूर करेल तो क्रियांश इलेव्हन, जो हरेश्वर पाटील क्रियांश इलेव्हन खारबावचा संघ आहेत तो प्रयत्न करणार आहेत. पण वाघोबा जांभूलपाडा जे नागेशचं षटक गेलंय ते षटक विकुलचा विचार करतोय. इथून कमीत कमी धावा 45च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न त्यांचा होईल. बिलकुल होणार आहे. आणि जसं एक आपण उल्लेखही केला होता इथून प्रोजेक्टेड स्कोर कितपर्यंत दाखवतो, कितपर्यंत त्यांना जायचं आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांचा धावा आहेत धावफलकावरती जाऊन पोहोचल्या त्या 35, 35. नवीन फलंदाज सूरज पाटील जो आलाय तो नॉन स्ट्राइक एंडला उभा आहे. सूरज पाटील दाखल झाला, ज्याला नक्की घारबाव टीमचा एक बाहुबली खेळाडू मैदानावरती दाखल झाला. दुसऱ्या बाजूला वंडर बॉय प्रणय पाटील आहे स्ट्रायकर एंडला. तर थंडा थंडा कूल कूल विकुल प्रणय प्रणय प्रणयनं ठोकलाय पुन्हा एकदा एक बिग हिट. SDL षटकार. ऍक्शन रिप्ले पहा. पण आता विकुलचा चेंडू ओव्हर द विकेट हाताळण्याचा प्रयत्न. प्रणय पाटील यांनी मात्र जागा बनवली. 4थ्या 5व्या स्टंपच्या बाहेर आले. पाहिलं लेग स्टंपवरती थोडासा चेंडू आहे आणि त्यानंतर चेंडूला मात्र पाठवून दिलं. डीप बॅकवर्ड स्कोअरच्या डोक्यावरून या स्पर्धेतील 261वा षटकार ठोकलाय तो प्रणय पाटीलनं आणि धावफलकावरती धावा आहेत 41, 41 धावा. आणि इतक्या सुंदर पद्धतीनं प्रणय फटका खेळतात ना, म्हणजे लेग साईडला, तर एखाद्या फटक्याचं पेटेंटही त्यांना मिळू शकतं. इतका चांगला फटका प्रणय हा फटक्याला खेळतात. रजिस्टर जर केला फटका त्याच्या नावावरती सुद्धा होऊ शकतो. तर स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा प्रणय आहेत.
पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू केला हवेमध्ये क्षेत्ररक्षकापासून दूर आहे लांब आहे चेंडू केला 1 बाउन्स ओव्हर द रोप HDL चौकार चषक हाय मानाचा बक्षीस हाय लाखाचा अरे असा खेळ क्रिकेट आहे साऱ्यांच्या आवडीचा ठाणे जिल्हा अध्यक्ष काशीनाथ पाटील आले तर ग्राउंडवरी माजी नगर सेवक विनय पाटील आले तर ग्राउंडवरी सध्या व्यासपीठावर आपण पाहिलं तर माजी ठाणे जिल्हा अध्यक्ष आदरणीय काशीनाथजी पाटील साहेब आपल्या व्यासपीठावरती आहेत. सभापती श्री यज्ञेश्वरजी पाटील साहेब आपल्या व्यासपीठावरती आहेत. माझे नगरसेवक म्हणून आपण ज्यांना पाहिलं ते आदरणीय विनयजी पाटील साहेब आपल्या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावा फलकावरती 45 धावा. हो यावेळेचा बॉल आपण पाहिलं तर सरळ बॉडीवरती चेंडू मात्र जाऊन आदळतोय. विकुलनं पाहिलं आता चेंडू त्यानं ऑफ स्टंपच्या बाहेर टाळण्याचा प्रयत्न केला. मागील 2 चेंडू जर आपण पाहिलं तर पुरेपूर बॅटच्या थोडंसं रडारमध्ये दिलं लेग स्टंपवरती उडवण्याचा प्रयत्न केला होता आणि तिथून 2 मोठे फटके आले होते. तुकाराम सर इथून मात्र लवकर सुधारणा केली विकुलनं. थोडं आपण बघितलं तर ऍडजस्ट केलं पाठलाग केला गेला फलंदाजाचा शफल होऊन प्रणयने खेळण्याचा प्रयत्न केला मग त्यांना फॉलो केलं त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न विकुलनं तिथून केलाय. 3 चेंडूचा खेळ शिरकलेला आहे या डावातील इनिंग्स मधला. व्हाईट बॉलचा इशारा तिथून पंचाकडनं झालाय. 46-46 मध्ये प्रोजेक्ट स्कोर जर पाहिला तर इथून 53 दिसतोय 53 वरती जाऊन पोहोचलाय आणि या ठिकाणी आगमन होतोय पुण्यात आपण पाहू शकतायत. वसई-विरार शहर महानगरपालिकेचे वार्ड क्रमांक 700 डॅशिंग नगरसेवक म्हणून ज्यांची नेहमीच ख्याती आहेत ते आदरणीय सदानंद पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. काल ज्यांचा वाढदिवस आपण पाहिला ते आदरणीय रंजनजी पाटील साहेब आणि रणजितजी भोईर साहेब यांचं आगमन होत आहे. आगमन देखील होईल सरळ षटकारानं सीमारेषा पार चेंडू जातोय आणि मान्यवरांचं स्वागत होतोय. गासपाडा HDL सिक्सर पाटील आले तर ग्राउंडवरी माजी नगर सेवक विनय पाटील आले तर ग्राउंडवरी आईची उदानी मैदानावरी रंगलाई गासपाडा चषक भारी आईची उदानी मैदानावरी. बहुजन विकास आघाडीचे लोकनेते इंद्रजी ठाकूर साहेब यांचं शिट्टी चिन्ह आपण पाहतात सध्याच्या घडीला. धावफलकावरती धावा 52 52 धावा 50 पार केल्यात आणि मान्यवरांचं स्वागत काय केलं सिक्सरनं मान्यवरांचं स्वागत. पुन्हा एकदा प्रणयच्या बॅट मधून चेंडू मात्र निघून जाईल सरळ सीमारेषा पार. आणखीन एक दर्जेदार गासपाडा HDL चौकार. हे गावागावात नावाची इकडे बाद 3.5 चेंडूचा खेळ संपला गेला. प्रणय पाटीलनं 16 चेंडू मध्ये 42 धावेच्या आतापर्यंत इनिंग साकारलाय. या संघाचा एक संकटमोचक खेळाडू आतापर्यंत 129 धावा प्रणय पाटील यांच्या नावावरती मात्र या स्पर्धेमध्ये आहेत. चांगली बॅटिंग महत्वाच्या श्रेणी उभा राहणारा हा खेळाडू आहे. आज प्रणयनं पुण्यात चांगली बॅटिंग केली. शेवटच्या बॉलवरती तुटून पडला. विकुल वरती आक्रमण धावफलकावरती धावा लगावल्या गेल्यात त्या 62 धावा आणि लगावाव्या लागतील मैदानावरती 63 धावा. वाघोबा जांभूळपाडा संघ 63 धावा बनवतोय की नाही बनवणार याची चर्चा होणार आहे. आपणचा लाडका शिट्टीवाला बोईसर संघाने निवडून आला. आपणचा लाडका शिट्टीवाला बोईसर संघाने निवडून आला. आमदार राजेश
विनंती बॅट्समॅनला पाठवा. जांभूलपाडा इथून तुम्हाला 30 विनंती आहेत. बॅटर तुम्ही जेवढा लवकर पाठवाल तेवढा फायदा तुम्हाला आहे. त्यामुळे 2 बॅटर मैदानावरती जातील. हरेश्वर पाटील क्रियाशील वन खारबावचा संघ रेडी आहेत. व्यासपीठावर आपण पाहिलं तर आज सर्व सन्मान्य अतिथींना आपण पाहू शकतायत. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ठाणे, बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आदरणीय काशीनाथजी पाटील साहेब, प्रभाग समिती सी चे सभापती आदरणीय श्री यज्ञेश्वर अनंत पाटील साहेब, वॉर्ड क्रमांक 7 चे डॅशिंग नगरसेवक यांची नुकताच एंट्री झाल्यात ते आदरणीय सदानंद पाटील साहेब. त्यानंतर नगरसेवक आदरणीय विनय दिवाकर पाटील साहेब. नगरसेवक म्हणून आपण ज्यांना पाहिलं, कालच त्यांचा वाढदिवस आपण सर्वांनी पाहिलाय, ते आदरणीय रणजितजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. रणजितजी भोईर साहेब यांना आपण पाहू शकतायत. हे सर्व सन्मान्य अतिथी सध्या व्यासपीठावरती आहेत. आणि पाठीमागे जर आपण पाहिलं तर सर्व आपल्या महिला भगिनी आहेत. त्या महिला भगिनी देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांची उपस्थिती 6 दिवसामध्ये उपस्थिती खूप महत्वाची होती. 6 दिवसामध्ये जो जेवणाचा आस्वाद या महिला बचत गटाच्या माध्यमातून दिला गेलात, त्यांचं मनापासून आभार असणार आहेत. मॅचला सुरुवात होईल. महत्वाचा मॅच आहे. वर्ष 4th आहे, पर्व 4th आहे. पर्व 4 मध्ये कुठला संघ जिंकेल? हरेश्वर पाटील जे खार्डी गावचे आहेत त्यांचा संघ आहे. खारबावचा संघ हरेश्वर पाटील क्रियाशील वन खार्डीचा संघ मैदानावरती आता करेल क्षेत्ररक्षण आणि बॅटिंग करेल मैदानावरती वाघोबा जांभूलपाड्याचा संघ मैदानावरती पाहणार आहोत. टार्गेट 63. पुण्याच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये तुकाराम सर आमच्या दिशेने जॉईन असणार आहेत. 63 धाब्यांचा पाठलाग स्क्रीनवरती पुन्हा पहा. हे दोन्ही कर्णधार रणजित किनी एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला वंडर बॉय ऑफ खारबाव प्रणय पाटील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. दोन्ही कर्णधार सध्या आपण पाहू शकतायत. मॅचच्या दिशेने तुकाराम सरांचा आवाज पुन्हा जॉईन. चला पुन्हा एकदा फायनल मॅचची फायनल इनिंग समोर आले. नागेश आणि विराज आणि 2 खेळाडू अशी इनिंग साकारणार आहेत. आता अशी इनिंग खेळण्याची संधी त्याला एक लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड असतो. म्हणजे आयुष्यामध्ये आपण केलेल्या सर्व कार्याचा आपला एक गुणगौरवाचा. भरपूर मॅचेस खेळले असतील नागेशनं, भरपूर मॅचेस विराजनं खेळलाय, पण आता अशी मॅच तुम्हाला खेळायची आहे. फायनलची मॅच आहे. फायनल टच द्यायचा आहे. एखादी मूर्तिकार मूर्ती बनवतो ना, वेगवेगळ्या आकाराने तो मूर्ती बनवतो, पण शेवटी त्याला तो फायनल टच देतो. आता तुम्हाला तो फायनल टच द्यायचा आहे मैदानावरती. ऋषभही तयार आहे फायनल टच देण्यासाठी. आखूड टप्प्याचा चेंडू शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू बराचसा थोडासा दूरवरती आहे, लँड होतोय. लोंगनचा क्षेत्ररक्षक तिथून पोहोचलाय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या. आता एक मोठी धावसंख्या उभारली आहे खारबावच्या टीमना आणि खारबाव टीम अशाच खेळासाठी प्रसिद्ध आहे. मोठी धावसंख्या उभारा, प्रतिस्पर्ध्यावरती दबाव बनवा. आणि आज मकर संक्रांतीचा दिवस आहे. तिलगुल घ्या, गोड गोड बोला. आता गोड कोणाचा होणार आहे? शेवट गोड स्टार्ट झालाय. शेवट गोड करण्याचा प्रयत्न दोन्ही टीम आहेत. येस, ऋषभ काटेपर्यंत मैदानावरती रेडी आहेत. नागेश स्ट्राईक वरती पाहायला मिळतात. 1 चेंडूमध्ये 2 धाबा त्याने बनवल्यात. बागपुटला गेले, स्लॅश करायचं होतं, फटका खायचं होता, परंतु तिथून मात्र आपण पाहिलं चांगला बॉल. ऋषभ देखील मात्र महत्वाचे खेळाडू आहेत, चांगली गोलंदाजी करत ते देखील पसंत करतायत. पहिले 2 चेंडू जर आपण पाहिलं तर पहिले 2 चेंडू धावपलक्यामध्ये 2 धावा आहेत. आणि तुकाराम सर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं वाघोबा जांभूलपाडा समोर क्रियाशील खारबाव आहेत, पण एन्जॉयमेंट करतायत, कारण की या स्टेज पर्यंत त्यांचं पोहोचणं, या मॅच मध्ये पोहोचणं तेवढं महत्वाचं होतं दोन्ही टीमने. कारण पहिल्या मॅच पासून ज्यांनी जो संघर्ष पाहिलाय या दोन्ही टीमचा. आउटसाइड एज हातातनं चेंडू थोडासा निसटलाय एसटीएसच्या. पहिल्या तर वाटलं होतं की चेंडू हातामध्ये चिपकलाय की काय, चेंडू थोडासा निसटलाय एसटीएसच्या. 1 धावे चेंडूवरती पूर्ण 3 चेंडूचा खेळ झालाय. 63 धावांचा पाठला करत होतो टीम वाघोबा जांभूलपाडा टीमला. यस, 3 चेंडूचा खेळ संपला गेला. धावपलक्यावरती धावा 3 धावा. मैदानावरती अजूनही येणारे 3 चेंडू, 3 चेंडू खूप महत्वाचे असू शकतात. गोलंदाज पुन्हा ऋषभ काटे यांना आपण पाहत आहेत. डीबीएन लाईव्हची इंटर टीम खूप चांगलं काम करत आहेत. आपल्या परिसरातील नारंगी गावचे सर्व सुपुत्र आहेत, ते सध्याच्या घडीला मात्र खूप चांगलं काम करत असताना आपण त्यांना पाहू शकतायत. 3 चेंडूचा खेळ संपला. 3 धावा धावपलक्यावरती आहेत. उर्वरित 3 चेंडूचा खेळ मैदानावरती बाकी आहेत. विराज मैदानावरती आहेत. 21 बॉल आणि 21 बॉल मध्ये 7 धाब्यांची गरज आहे. ऋषभ काटे कळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही पाहायला मिळाला. ऋषभ यांच्याकडे वेग आहेत, ऋषभ यांच्याकडे ती विविधता आहेत, ते दाखवण्याचा तुकाराम सर प्रयत्न मैदानावरती करत आहेत. आणि ती विविधता दाखवत असताना त्यांना माहिती आहे डावखुरा फलंदाज स्ट्रायकर एंडला आहे, पण डावखुरा फलंदाजासाठी काय लाईन असावी ऋषभना माहिती आहे. आणि 30 लाईन अँड लेंथ इथून राखण्याचा प्रयत्न ऋषभने केलाय. फुलरने ठेवली होती, तिथून फीड केलं गेलं. प्रणय होते, तिथून मिडऑफला फीड केलं गेलं. एकदा धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. धावा धावपलकावरती 4 बिनबाद आहेत, पण आता आव्हान फार मोठं आहे. डोंगरावरून मॅच बघतात, पण डोंगरावर आव्हान सध्याच्या घडीला जांभूलपाडा टीमकडे. येस, त्या डोंगरावरती जायचंय धावा बनवण्यासाठी. 19 चेंडू मध्ये 59 मध्ये 59 धाब्यांची गरज आहे. शेवटचा बॉल असेल स्ट्राईक वरती नागेश.
फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु पुन्हा एकदा बॅटरी बॉलचा संपर्क नाही पाहायला मिळाला. षटक्रमांक मैदानावरती संपन्न होते. पहिला ओव्हर नंतर धावफलकावरती धावा आहेत. पाठलाग करत असताना मैदानावरती आपण पाहिलं वाघोबा जांभूळपाडा संघाची धावसंख्या आहे 4, बनवायच्या धावसंख्या 63. आता इथून समीकरण मैदानावरती आपण पाहिलं तर 18 बॉलचा खेळ आहेत. 18 बॉलमध्ये 59 डाव्यांची गरज आहे. एक ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये डीजे सुमित यांना ऐकूयात आणि त्यानंतर येऊयात मैदानाच्या दिशेने. आई शिवदानी मैदानावरी रंगलाय घासपाडा चषक भारी. 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 रंगलाय, बिलकुल रंगलाय. आणि तिथून आता 3 षटकांचा खेळ राहिला फक्त. काय विनर कोण ठरणार या चौथ्या पर्वातला? विनर कोण? सीझन 4चा विनर कोण असणार आहे? कोणाच्या हातामध्ये चमचमती ट्रॉफी जाणार आहे? 2 जण आहेत मैदानावरती. एका बाजूला खारवावचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला जांभूळपाड्याचा संघ मैदानावरती आहे. सध्याच्या घडीला थोडंसं पारडं जड आहे खारवाव टीमचं आणि तिथून कमबॅक करण्यासाठी जांभूळपाडा टीमला आउटस्टँडिंग परफॉर्मन्स साधावा लागलाय. साधारण नाही, ऑर्डिनरी नाही, एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्टच तुम्हाला आता मॅच मध्ये घेऊन जाऊ शकतो. एक्स्ट्रा ऑर्डिनरी खेळच तुम्हाला आता मॅच मध्ये आणू शकतो. तर तुम्हाला तो थोडासा आउटस्टँडिंग परफॉर्मन्स तुम्हाला करायचा आहे. येस, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स मैदानावरती दाखवायचा त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. 18 चेंडू मध्ये 59 धावा. पहिला चेंडू आपण पहिला क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र सीमारेषे जवळ येतो. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने पुढे येतोय. एक धाव तर कंप्लीट होत आहेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट तुकाराम सर ही आहे की क्रियांश 11 खारबावचा संघ हरेश्वर पाटील क्रियांश 11 त्या संघानं आजच्या दिवसामध्ये जी बॅटिंग केलेत, गोलंदाजी केलेत आणि तेवढ्याच दर्जाचे जे क्षेत्ररक्षण केले आहेत, ह्या गोष्टी तुम्हाला शिकण्यासारख्या खूप महत्वाच्या आहेत. म्हणजे बाकीचे संघ आज या मैदानावरती खेळलेले आहेत. क्रियांश 11 खारबाव संघानं जो परफॉर्मन्स दाखवलाय तो बाकीच्या प्रत्येक खेळाडूला शिकण्यासारखा अगदी असणार आहे. पूर्णपणे जर बघितलं तर एक्झाम्पल सेट केले की कसं खेळायचं आहे. तुम्हाला बॅटिंग येईल तेव्हा मोठी धावसंख्या उभारायची आहे. ज्यावेळेला तुमची गोलंदाजी येईल तेव्हा प्रतिस्पर्ध्याला कमी धावांवरती रोखायचं आहे. हे सूत्र त्यांनी पाळलंय या मॅच मध्ये. ऑफस्टमच्या बाहेर बराच बाहेर होता. म्हणजे ज्यावेळेला टॉस करण्यासाठी धनंजय कॅप्टन येतात ना, प्रत्येकाला वाटतं टॉस आपण जिंकावा. टॉस जिंकणं तितकं महत्त्वाचं नाही आहे. टॉस जिंकल्यानंतर तुमचा जो निर्णय तो सार्थ ठरवण्याचा तुमचा जो खेळ आहे ना, तो खेळ योग्य व्हायला हवा. नाहीतर टॉस जिंकून फिल्डिंग घेतलेले कितीतरी संघ इथे पराभूत झालेत. असे संघ आपण मैदानावरती बदलाय. म्हणून नेहमीच सांगतो मित्रांनो, छाप आणि काटा फक्त खेळ आहे. कोणाच्याही बाजूने तो पडू शकतो, पण तुम्ही असे खेळा, कर्तृत्वाची तुमची छाप अशी करा की नशिबाचा काटा तुमच्या दिशेने झाला पाहिजे. असा खेळ तुमचा व्हायला हवा. येस, डेफिनेटली या षटकातील पुढील चेंडू हाताळण्यासाठी सूरज पुन्हा रेडी. कोलबे टप्प्याचा बॉल त्याला त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचला, कॅरी केलाय, चांगला कॅच घेतलाय. तिथून आपण पाहिलं तर पराग वतारी होते आणि परागनं टिपलाय अचूक असा झेल. पहिला धक्का लागलाय वाघोबा जांभूळपाडा संघाला. नागेश बॅक टू दी पवेलियन गॉम. आई जीवदानी या मैदानी आज रंगणार क्रिकेटचा खेळ. आई जीवदानी या मैदानी आज रंगणार क्रिकेटचा खेळ. हे घासपाडाच्या शक्यो आमचा आई लई पॉवरफुल. घासपाडाच्या शक्यो आमचा. थँक्यू. नागेशांच्या मैदानावरती बाहेर येणं, पराग वतारीचा चांगला कॅच पाहायला मिळाला आणि सेलिब्रेशन करण्याचा मौका होता तो हरेश्वर पाटील क्रियांश 11 खारबाव संघापुढे. विकेट घेतली मैदानावरती. फलंदाज देखील बाद झाले. महत्वाच्या श्रेणी आपण पाहिलं तर हा धक्का क्रमांक बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. चांगला क्रिकेटचा मॅच मैदानावरती रंगला गेला. दोन्ही संघ मैदानावरती आपण पाहिलं तर तिथून खेळताना पाहायला मिळतात. एक आपण वैतरणाचा संघ पाहता येतो जो सध्या वाघोबा जांभूळपाड्याचा संघ आहे आणि समोर हरेश्वर पाटील क्रियांश 11 खारबावचा संघ. धावफलकावरती धावा 6 लॉस ओपन विकेट आफ्टर 1.3 ओव्हर्स. 3 चेंडू दखल बाकी. स्ट्रायकिंगवरती बॅटर आलेत विजय. करण्याचा प्रयत्न परंतु तिथून मात्र आपण पाहिला बॅटने बॉलचा संपर्क नाही पाहायला मिळाला. चांगल्या लेंथवरती गोलंदाजी करतायत. टप्पा चांगला आहे आणि चांगल्या टप्प्यावरती बॉल ज्यावेळी पडेल नाही इथून या मैदानावरती सिमेंट कॉन्क्रीटच्या विकेटवरती त्यावेळी काही बॉल खाली राहत आहेत आणि काही बॉल पडल्यानंतर उचली देखील घेत आहेत. ही या विकेटची खासियत आहे. 1.4 षटक आतापर्यंत संपलं. धावा 6. फुलटच बॉल आहे, लोवर फुलटच बॉल त्याला कनेक्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र आपण पाहिला पंत संघ डीप करतोय बॉल. 1 रन कंप्लीट. दुसरा रनचा प्रयत्न मैदानावरती होतोय आणि दुसरी धाव वेगाने रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळाली. धावा फलकावरती जाऊन पुसतात ते 8 धावा. 8 रन लॉस अपन विकेट. या मॅच मध्ये तुकाराम सर कोणी जिंकू द्यात पण एक चांगला खेळ संघांना मात्र दाखवण्याची गरज सध्याच्या घडीला. दोन्ही बाजूना म्हणजे एक तर कोणतरी एक तर जिंकणारच आहे, एक हरणार आहे, पण चांगलं क्रिकेट खेळा. सांगण्याचं तात्पर्य काय आहे की चांगला क्रिकेट खेळा. भले हरा असे ना की हरताना सुद्धा टाळ्यांचा आवाज यायला पाहिजे. हा कोट्याचा चेंडू आहे. चेंडूला केले पूल पण चांगलं क्षेत्ररक्षण तिथून जेल टिपलाय.
झेल टीमला स्क्वेअर लेग रिजन मध्ये चांगला क्षेत्ररक्षक होते आणि विकेट. सारी मात्र त्यांची लयच वाघोबा देवाला वाघोबा चषक 2023 लयच गाठला. थँक्यू. 2 षटकांचा खेळ संपला गेला. धावा फलकावरती 8 धावा 2 गडी बाद. विजय मात्र मैदानावरती मोठ्या प्रकारे खेळायचा प्रयत्न केला विजयनं. सीमारेषेजवळ मात्र आपण पाहिलं तर झेल कॅच तिथे कॅरी केला गेला. बॉडी बॅलन्स संतुलन खूप चांगलं पाहायला मिळालं आणि या झेल टीममध्ये सर्व फलंदाज बाद झालेत. आता रिक्वायर्ड रन रेट आहेत तो रिक्वायर्ड रन रेट सध्या वाढल्या गेल्यात. 27.50च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. आज जर बघितलं तर खारबाव टीमनं जितके फासे टाकले जितके आपल्या डावपेच टाकले योग्य पद्धतीने चाललं. मग पहिला मॅच तो श्री गणेश विरारच्या अगेन्स्ट बंदरपाकडीच्या अगेन्स्ट जो होता तो सुद्धा तसाच होता की प्रत्येक वेळेला त्याने चांगला खेळ केले. या स्पर्धेमधला एकच मॅच होता जो तिथून तो पराभवाच्या छायेतनं ते आले. 2 चेंडू आणि 1 धावा जी सोहमनं बॉलिंग केली आणि तिथून या संघानं खारबावच्या संघानं मागे वळून पाहिलं नाहीये. एक विजेता कसा असावा ते सध्याच्या घडीला खारबाव टीम सेट करतोय. इथून 2 षटकांचा खेळ संपलाय. प्रणय आलाय गोलंदाजीसाठी. फुलर डिलिव्हरी होती ड्राईव्ह केलं त्या चेंडूला. 100च्या वर धावा ज्याच्या नावावरती आहेत या स्पर्धेमधला आपण जर पाहिलं म्हणजे 125च्या वर. आता 1,25,000चा कॅश प्राईज आहे तर 125 पर्यंत जायलाच पाहिजे ना. म्हणून त्याने धावा सुद्धा 125च्या वर इथून केल्यात आणि तिथपर्यंत पोहोचत असताना आता आपल्या गोलंदाजीमध्ये हात दाखवण्याचा प्रयत्न प्रणय करतोय. आणि चांगली गोलंदाजी मैदानावरती अष्टपैलू कामगिरी तो सध्या मैदानावरती करून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. 11 चेंडूचा खेळ आहेत. 11 चेंडूमध्ये अजूनही सफर गाठायची ती 54 धावेंची. सफर मोठी आहेत. प्रयत्न मैदानावरती होईल का कारण आता बॉल टू बॉल इक्वेशन जर पाहिलं तर मोठे फटकेच खायचे आहेत. पुढील बॉल विकेट करण्याचा प्रयत्न चेंडू मात्र हवेमध्ये खेळला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो तिथून झेलची संधी असेल का परंतु कॅच कॅरी होण्याअगोदर चेंडू मात्र हातामधून निसटला गेलाय. 1 धाव मैदानावरती पूर्ण होत आहेत. 10 चेंडूचा खेळ आहेत आणि 10 चेंडूमध्ये 53 धावेंची तुकाराम सर गरज आहे. आणि जसं तुम्ही उल्लेख केला सफर थोडंसं कठीण झालंय कारण हा हिंदीवाला सफर नाहीये तर इंग्लिशवाला सफर झालाय. सफरिंग जसं म्हणतात ना थोडंसं सफर इंग्लिशवाला चाललाय तो वाघोबा जांभूलपाडा टीमचा. पण ही संपूर्ण स्पर्धा आयोजन करताना केलेली आई जीवदानी ग्रुपनं केलेली मेहनत प्रत्येकानं दिलेलं योगदान प्रत्येकानं दिलेला महत्त्वाचा वेळ तोही तितका महत्त्वाचा होता. कारण कुठल्याही स्पर्धेचं आयोजन नियोजन म्हटलं ना तर टीमवर्क आवश्यक असतं. टीमवर्क आवश्यक असतं. ज्येष्ठ मार्गदर्शन आपण काशीनाथ पाटील यांचं मार्गदर्शन असेल आणि त्याच जोडीला या टीमनं म्हणजे प्रत्येकाचा रोल होता. या आई जीवदानी ग्रुपमधल्या प्रत्येकाचा रोल होता. कोणी काय करावं कोणी संघबांधणी करावी कोणी बाजूचं थोडंसं डेकोरेशन कोणी पाहावं त्याच्यानंतर चेंडूची व्यवस्था असेल मैदानाची आखणी असेल ही सर्व कामं व्यवस्थित या आईजी जीवदानी ग्रुपने केले. म्हणून या टीमवर्कचा तो विजय आहे. टीमवर्कने केलेल्या कामाचा तो विजय आहे आणि खऱ्या अर्थाने त्याने दाखवून दिले की एकजुटीनं काय करू शकतं या आई जीवदानी ग्रुपनं या मैदानावरती दाखवून दिले. येस डेफिनेटली कारण की तेवढ्या महिला भगिनी आहेत त्यांचं देखील तेवढं आपल्याला सहकार्य लाभलं गेलं आहे. सलग 6 दिवसामध्ये महिला भगिनी देखील या व्यासपीठावरती उपस्थित राहिला. जेवणाची जी आपली सुविधा होती ती 6 दिवस खूप छान प्रकारे पार पडली. बॉल अपील झाल्या पंचाकडे. पंच मात्र बोट हवेमध्ये करतात. लेग बिफोरच्या माध्यमातून परतावं लागेल. कर्णधार रणजितला एका कर्णधारानं दुसऱ्या कर्णधाराची विकेट घेतलाय. रणजितची विकेट घेतलाय ती कर्णधार प्रणय पाटीलनं. या 3 कॅरेक्टरसाठी पण व्हायला हव्या. आल्यापासून काय स्टॅमिना आहे यांचा जबरदस्त स्टॅमिना आहे. आता बूस्ट इज द सिक्रेट ऑफ माय एनर्जी असं कपिल देव बोलायचे. सचिन तेंडुलकर त्याच्यानंतर आले. आता यांचा एनर्जी कुठून येतो काय माहिती आहे पण एनर्जी जबरदस्त आहे तिघांची. आता जर पाहिली तर छान एंटरटेनमेंट केले तिन्ही कॅरेक्टर. थँक्स जबरदस्त एंटरटेनमेंट तुम्ही केले या पूर्ण प्रेक्षकांना. समोरच्या दिशेने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत प्रणय 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 दुसरा विकेट इथून प्राप्त केल्या प्रणयने. अजून एक विकेट गमावलाय टीम जांभूलपाडानं.
एक षटकाचा खेळ आता शिल्लक राहिला आणि त्यानंतर सध्याच्या घडीला खारबावचा संघ अपहरण आहे विजेतेच्या दिशेने जातोय. गेले 5 दिवस भरपूर आपण एन्जॉय केलं. प्रेक्षक जो मैदानावरती गेले 5 दिवस आला, आजही 6व्या दिवशी आला, मकर संक्रांतीच्या दिवशी सुद्धा आलाय, तर त्यांचा सुद्धा नक्की मनापासून आभार असणार आहे. कारण तुमच्याशिवाय खरी मजा नव्हती. प्रेक्षको, तुम्ही या स्पर्धेमध्ये जे संघ खेळले, आपल्या ग्रामीण विभागामधले वैतरणा मधले 12, 10, 10, त्यानंतर एक गाव एक संघाचे 8, चंदनसर गटामधनं आपण पाहिले होते 10 संघ, त्यानंतर ओपन अप एक गाव संघामधनं 8 संघ खेळले. या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार आहे. कारण तुम्ही जी साथ दिली, जे संघ खेळले, जे क्रिकेट दर्जेदार झालं, त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने या गासपाडा HDI चषकाला खरी रंगत आली. आणि त्या प्रेक्षकांची जी साथ होती, प्रेक्षकांना जी दाद दिली, ती महत्वाची होती. खाली स्टेडियम मध्ये मजा येत नाही. प्रेक्षको, तुम्ही आला म्हणून खऱ्या अर्थाने या स्पर्धेला 4 चांद लागले असं म्हणावं लागणार आहे. आता फक्त जवळपास औपचारिकता बाकी. खारबावचे संघ इथे 4थ्या पर्वाच्या विजेतेपदाच्या जवळ चाललाय. गोलंदाज तिथून आलाय. आता शेवटच्या 4 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. आणि गेल्या वर्षी सुद्धा यावर्षी सुद्धा धनंजय पाटील आमचे सहाय्यक समालोचक होते. आम्हाला सुद्धा संधी या स्पर्धेच्या निमित्ताने नक्कीच मिळाली. आम्ही सुद्धा आभार मानतोय. DBNच्या चॅनलवरती संपूर्ण स्पर्धा जो प्रेक्षक वर्ग बघत होता, त्यांचेही मनापासून आभार आहे. खारबावरनं सुद्धा भरपूर प्रेक्षक वर्ग तिथून दाखल झालाय, तोही एन्जॉय करतोय या मॅचला. नक्कीच डान्स सुद्धा, कारण सेलिब्रेशन तो बनता है. पार्टी तो अभी शुरू हुई खारबाव टीम साठी. तीन चेंडूचा खेळ फक्त राहिला. इथून औपचारिकता राहिले. अमोल आले आता नवीन फलंदाज. फ्लिक केले चेंडूला. तर गेले 6 दिवस जसं एन्जॉय केलं, सर्वांचा पुन्हा एकदा मनापासून आभार. जे आर्थिक सहाय्य ज्या लोकांनी केलं देणगीदार म्हणून, खऱ्या अर्थानं त्या स्पर्धेचे ते ऊर्जा स्रोत होते. तुम्ही एनर्जी जनरेट केली होती. कारण कुठलीही स्पर्धा म्हटली तर आयोजक तर असतातच, पण प्रायोजकांची भूमिका सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. 4 स्तंभ आहेत कुठल्याही स्पर्धेला यशस्वी करण्यामागे. आयोजक, प्रायोजक, खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग, हे 4 जे स्तंभ आहेत, या 4ही स्तंभांनी जर चांगली कामगिरी केली किंवा चांगली साथ दिली तर एक चांगली स्पर्धा यशस्वी होऊ शकते. हे आपण पाहिलंय. तर आयोजक म्हणून आयोजकांची भूमिका होती, त्यांनी योग्य भूमिका वठवलेली आहे. प्रायोजकाने दिलेली साथ, स्पॉन्सर जे होते त्यांनी दिलेली साथ, खेळाडूंचा प्रतिसाद आणि प्रेक्षकांची लाभलेली उदंड साथ, याच्या साह्यानं हा गासपाडा HDI चषक 2024चा विनर ठरलाय खारबावचा संघ. अभिनंदन.